हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप महिन्यानंतर ॲक्टिव्ह झाले आहे. पुन्हा एक छोटा व्लॉग घेऊन आलेली आहे. तुम्ही बोलणार ही काय असं भिंत दाखवते आहे. सो हां, भिंत मी दाखवते ती रंगवलेली भिंत आहे माझ्या मुलाने, लहान मुलाने, धार्विकने. तो असंच क्रेयॉन घेऊन हे सगळं रंगवत असतो आणि आता मी तुम्हाला दाखवते मी रंगवलेली भिंत. सो येस, ती गुट्टूनी रंगवलेली भिंत मी क्लिअर केली आणि त्याच्यावर नवीन पेंट केलं आहे. सो ही मी अशी काही पेंट केली आहे. बऱ्याच दिवसापासून विचार होता काहीतरी वॉलवर करायचं आहे, पण काय करायचं आहे. सो आता तुम्ही वेट करा, मी काय करते ते तुम्ही बघा. सो ही मी कलर करून घेतलेली आहे पूर्णपणे भिंत. तुम्ही विचार करत असतील की माझ्या आवाजाला काय झालं आहे. सो प्लीज माझा आवाज आहे ना तुम्ही इग्नोर करा. मला माहिती आहे खूप कर्कश आणि घाण वाटत असेल तुम्हाला आवाज, बट ॲक्च्युली क्लायमेट चेंजमुळे माझा आवाज असा झाला आहे. सर्दी, कफ, खोकळा ह्यामुळे सगळं असं झालं आहे. सो आयडिया आलीच असेल तुम्हाला हातात रेड कलर वगैरे बघून मी काय करणार आहे. सो येस, मी काहीतरी डेकोरेटिव्ह असं क्रिएटिव्ह करायचा प्रयत्न करते. जी वॉल खराब झालेली होती, आतमध्ये काही ना काही छोटं मोठं हिडन टॅलेंट भरलेलंच असतं. एका हाऊसवाईफमध्ये म्हणा किंवा नॉर्मल एखाद्या मुलीमध्ये, प्रत्येकामध्ये एक हिडन टॅलेंट असतं. सो मला ड्रॉईंग करायला, पेंटिंग करायला आवडतं. पण मी फर्स्ट टाईमच वॉल पेंटिंग करत होती. सो होपफुली तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल आणि आवडला तर माझ्या व्हिडिओला तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओला माझ्या भरभरून प्रेम द्या. सो मी इथे सुरुवात केली आहे छोट्या वॉलपासून. जी मी तुम्हाला आधी दाखवली वॉल पूर्ण मोठी, ती माझी एक मोठी वॉल होती जी आधी दाखवली ती, आणि जिथे मी माझं मेकअपसाठी मिरर सेटअप केलेला आहे तिथली वॉल आहे. सो इथे मी आधी आउटलाईन वगैरे सगळ्या करून घेतल्या होत्या, ज्या फ्लावर्स काढायचे होते त्याच्यानंतर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये कलर अप्लाय करत आहे. सो डिफिकल्ट काय होतं की मी माझी पेंटिंग करते, माझे व्हिडिओ बनवणार कोण. सो तुम्हाला व्हिडिओ सारखा असं हलताना दिसत असेल, स्टेबल दिसत नसेल, सो ते पण इग्नोर करा. कारण की व्हिडिओ बनवणारे थोर व्यक्ती म्हणजे माझी मुलगी. सो तिला काय कॅमेरा इथे तिथे शफलच करायचा असतो, तिला त्यात मज्जा येते. सो मी असं काही एक छोट्या भिंतीवर धार्विकसाठी म्हणजे गुट्टूसाठी थोडंसं कलरफुल करून ठेवलं आहे, जेणेकरून त्याला कलर आयडेंटिफाय करायला येतील, कलर शिकता येतील. म्हणून मी ही भिंत कम्प्लिटली कलरफुल केलेली आहे. बिकॉज मला गुट्टूला, धार्विकला सगळे कलर्स वगैरे शिकवायला भेटेल किंवा तो त्याला बरं वाटेल, काहीतरी एक चांगलं फील येणार. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मी छोट्या छोट्या क्लिप घेतल्या आहेत. ॲक्च्युली मी द्वितीला लहान क्लिपच घ्यायला सांगितल्या होत्या, बट ती कधी मोठ्या क्लिप्स घेत होती, कधी छोट्या क्लिप्स घेत होती. सो ती मोबाईल अँगल पण तिने प्रॉपर व्यवस्थित पकडलेला नव्हता. ठीक आहे, बट ॲटलिस्ट तिने मला तेवढं व्हिडिओ काढून हेल्प केली की मी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू शकते. सो ह्याच्यावर मी व्हॉईस ओव्हर करत आहे बिकॉज ॲट द टाईम मी क्लिपमध्ये ओरिजिनल माझं त्या टायमाचं साऊंड नव्हती टाकू शकत. बिकॉज टी व्ही चालू होता, धार्विक टी व्ही बघत होता, टी व्हीचा आवाज. म्हणून मी आत्ता व्हिडिओ म्हणजे नंतर व्हॉईस ओव्हर करून घेते आहे. सो प्लीज तुम्ही व्हिडिओ न कंटाळता, मला माहिती आहे तुम्हाला कंटाळा येत असेल कदाचित, पण नका करू. तुम्हाला पण ह्याच्यातनं आयडिया घेता येईल की आपल्या बोरिंग जी वॉल, आता मोस्टली सगळ्यांच्या घरात लहान मुलं असतात आणि ते काही ना काही असं ना असं करतच असतात. पेन्सिल, पेन, क्रेयॉन्स, काहीतरी रंगरंगोटी चालू असते. तर आपल्या बोरिंग वॉलला आपण कसं नवीन बनवू शकतो. ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे ते नक्की हमखास करू शकतात ते. बिकॉज असं वाटतं अरे कसं करू आपण, माझ्याने होणार का, बट नाही होते, तुम्हीसुद्धा करू शकता. सो मी आधी तिथे एक लहानसा फ्लावर काढून घेतला. मी सुरुवात तिथूनच केली होती आणि त्यानंतर मी एक इथे माझ्या द्वितीलाच विचारत होती की मी कोणता फ्लावर काढू. तर ती म्हणत होती की मम्मा सनफ्लावर काढ, मम्मा हा फ्लावर काढ, मम्मा तो फ्लावर काढ. सो त्या हिशोबाने मी मुलांच्या आवडीने जे तिला पटत होतं ते मी तिथे ड्रॉ करत होती. द्विती खूप मला असं हे करत होती, मम्मा प्लीज मला करू दे, मम्मा प्लीज मला करू दे. मी म्हटलं नको, मी करेल. सो माझं ऑलमोस्ट हाफ असं वर्क डन झालेलं आहे. हे जितकं बघायला इझी वाटतं ना गाईज, हे तितकं इझी नाही आहे. मी संध्याकाळी 6 वाजता पूर्ण वॉल जी आहे ती लॅव्हेंडर कलरने पेंट करून घेतली आणि जे हे बाकीचे जे
जे फूल वगैरे आहेत ते पेंटिंग करायसाठी मी समथिंग 7:30 का 7:30 वाजता 7:30ला बसली होती. ते माझं रात्री 1:30 वाजता कंप्लीट झालं. बिकॉज त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग करायला लागत होती. आधी पेन्सिलने ड्रॉ केलं, मग कलर्स फिल केल्यानंतर त्याच्यामध्ये मी ब्लॅक बॉर्डर केली. सो छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्या लागत होत्या. आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल. मी केलेली पेंटिंगसुद्धा तुम्हाला आवडेल. आणि यानंतर माझी जी मोठी वॉल आहे त्याच्यावर पण मी काहीतरी थोडंसं क्रिएटिव्ह करणार आहे. बट ते कलरफुल नसणार आहे. ते मी काहीतरी फक्त ब्लॅक कलरमध्ये करणार आहे. आणि ते फ्लावर्स वगैरेच रिलेटेड असणार. बट असं नाही, काहीतरी वेगळं असेल, डिसेंट असेल. त्याच्यामध्ये आम्हाला कधी फोटोग्राफी करायची असेल तर आम्ही ते उभे राहून छानपैकी फोटोज क्लिक करू शकतो. आय नो व्लॉग खूप मोठा आहे, ऑलमोस्ट 9-10 मिनटाचा आहे. बट क्लिप्स तेवढ्याच आहेत. त्याच्यामुळे मला ॲड कराव्या लागल्या, कारण की मी कोणतीही क्लिप तिथे स्किप नव्हती करू शकत. आणि मी खूप प्रयत्न पण केला की कुठेतरी मी फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू किंवा व्हिडिओची स्पीड वाढू. पण मी एकदा माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओची स्पीड वाढवलेली होती, जास्त ठेवलेली होती. तर मला एकाने कमेंट केलं होतं की मैडम आपका स्पीड बहुत ज़्यादा है वीडियो का. तो माझा मेकअपचा व्हिडिओ होता. सो प्लीज़ आप कम रखो तो हमको पता चले आप क्या कर रहे हो. सो इथे पण म्हणून मी स्पीड काही वाढवलेली नाही, कमीच ठेवलेली आहे. सो तुम्ही एन्जॉय करा माझा व्हिडिओ. तुम्ही विचार करत असणार की हिचं नक्की यूट्यूब चॅनलवर ही कोणते कॉन्टेंट्स बनवते. सो मी प्रत्येक टाईपचे कॉन्टेंट्स बनवते. जेवणाचे, मेकअपचे, पेंटिंगचे, मेहंदीचे. जेव्हा आम्ही बाहेर जातो फिरायला ते व्लॉगिंग. म्हणजे मी ऑल ओव्हर सगळंच. पहिला माझे व्हिडिओज जे यूट्यूब चॅनलचं नाव होतं ऑल इन वन. बट नंतर मी ते चेंज केलं बिकॉज माझ्या डोक्यात हेच होतं की आपल्याला सगळेच कॉन्टेंट्स क्रिएट करायचे आहेत एकाच आय डीवर. बट ते द्विती म्हटलं नको मम्मा, आपण नाव चेंज करूया. थकली यार बोलून. 2 मिनटं जरा शांत राहते. तोपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ जे बॉर्डर करते ते बघून घ्या. थकायला होतं बोलून. सो एनिवेज, बाकी तुमचं काय चाललं आहे, कसं चाललं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. आणि नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कोणता बघायचा आहे, कोणत्या कॉन्टेंटवर करू ते सुद्धा तुम्ही मला सांगा. अक्षरशः इथे माझा हात दुखत होता. द्विती आणि केविनला वाटत होतं की म्हणजे माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला वाटत होतं काय आहे, किती इझी आहे, आम्ही पण करू शकतो. सो मी म्हटलं नाही, नका, तुमच्याने नाही होणार. तर ते म्हणतात त्याच्यात काय, आम्ही पण करू शकतो, आम्हाला दे ब्रश. सो मी आधी ब्रश दिला माझ्या नवऱ्याच्या हातात आणि फक्त त्याला मी बॉर्डर करायला सांगत होते. सो अक्षरशः त्याचा हात थरथरायला लागला. अरे नहीं मुझे नहीं करना है, आप ही कर लो, तुम कर लो, मेरे से नहीं होगा. सो नंतर द्विती आली की अरे मम्मा मी करेल, मला तर येतं, मी तर ड्रॉइंगमध्ये मास्टर आहे, असं तसं मोठ्या गोष्टी. सो म्हटलं ओके तू कर. तिला ब्रश दिला. सो तिच्यानेसुद्धा झालं नाही. नंतर दोघेही हक्के झाले. अरे नाही मम्मा, खूप डिफिकल्ट आहे, तू कशी करते. म्हटलं बघत राहा, लगेच गोष्टी शिकता येत नाहीत. होतं, टाईम लागतं. हातात ब्रश सेट व्हायला थोडा वेळ लागतो. आता माझं काम ब्रशचंच आहे. ते पेंटिंग करायचं असू दे किंवा एखाद्या वॉलवर पेंटिंग करायची असू दे किंवा एखाद्याच्या तोंडावर पेंटिंग मीन्स मेकअप. आपल्याला तर ब्रश पकडायची सवय आहे. सो असंच आहे. आणि आणखीन थोड्या दिवसांनी नाही ते मी नंतर सांगते, थोड्या दिवसाचं नंतरच सांगते. पण या व्लॉगनंतर मी आणखीन एक व्लॉग पोस्ट करेल. तो माझ्या एक मोठी वॉल जी आधी तुम्हाला दाखवली त्या वॉलचा. मे बी तुम्हाला तीसुद्धा आवडेल, माझं जे क्रिएटिव्हिटी मी केली आहे. प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन तुम्ही जर काही व्हिडिओ बघत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणून, कोणत्या प्लेसवरनं बघतायत, कोणत्या सिटीतनं बघतायत, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि असेच माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा. थँक्यू.